बुलढाणा जिल्ह्यातील संतनगरी शेगावमध्ये दर्शनासाठी हजारो भाविक दररोज येत असतात। मात्र खामगाव ते शेगाव या 17 किलोमीटरच्या प्रवासात भाविकांना प्रचंड हाल सोसावे लागतात। पायी दिंड्या आणि वारकऱ्यांसाठी महत्त्वाचा असलेला हा मार्ग सध्या प्रशासनाच्या दुर्लक्षितेमुळे काटेरी बनलाय। रस्ता असून नसल्यासारखा झाल्याने भाविकांमधून तीव्र संताप व्यक्त होतोय। काय आहे संपूर्ण प्रकरण पाहूयात। संतनगरीचा रस्ता आणि काट्यांचा वेढा, प्रशासनाचं दुर्लक्ष, भाविक हैराण। केंद्रीय मंत्र्यांचा हस्तक्षेप, रस्ता सुधारणार? हा आहे खामगाव शेगाव मार्ग। श्री गजानन महाराजांच्या दर्शनासाठी येणारा प्रत्येक भक्त आणि भाविक याच मार्गावरून श्रद्धेनं मार्गक्रमण करत असतो। मात्र गेल्या अनेक दिवसांपासून हा रस्ता दुरावस्थेच्या गर्तेत सापडलाय। रस्त्याच्या कडेला वाढलेली काटेरी झुडपं, अस्ताव्यस्त पसरलेली अतिक्रमणं आणि खड्ड्यांमुळे पायी चालणाऱ्या वारकऱ्यांच्या पायाला जखमा होत आहेत। दिंड्या आणि पालखी सोहळ्यांच्या वेळी तर ही परिस्थिती अधिकच भयावह होते। मात्र वारंवार तक्रारी करून सुद्धा प्रशासनाला अद्याप जाग आलेली नाही। आम्ही खामगाव ते शेगावपर्यंत भक्तांसाठी जी पायी वाट बनवलेली आहे, महामार्गाने जी पायी वाट बनवली आहे त्याच्यामध्ये भरपूर काठी आणि अतिक्रमण आणि भक्तांना चालता येत नाही, अशी दुरावस्था आहे। तर त्या संबंधित शासनाने काहीतरी याच्यामध्ये दखल घ्यावी असं आमच्या भक्तांना वाटतं। संतनगरी शेगाव इथं समाधी उत्सव आणि प्रगट दिन यासारख्या मोठ्या सोहळ्यांसाठी लाखो भाविक येत असतात। पदयात्रेनं येणाऱ्या भक्तांची संख्या सुद्धा मोठी असते। मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे या मार्गावर अपघातांचा धोका देखील वाढलाय। आता या प्रकरणाची दखल खुद्द केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी घेतली असून त्यांनी या रस्त्याच्या कामाबाबत प्रशासनाला कडक निर्देश दिले। अनेक धार्मिक कार्यक्रम असतात, पण खामगाव शेगाव जो पायी मार्ग आहे त्याच्यामध्ये काटे आहेत, काच पडलेले असतात, अतिक्रमण झालेले असतात, तर त्यासाठी आपण काही करणार आहे का? ठीक आहे, मी राज्य सरकारला सांगेन, PWDला सांगेन, ते डायरेक्ट माझ्या अखत्यारीत येत नाही, पण मी त्यांना नक्की सांगेन। सरकारनं तीर्थक्षेत्र विकासासाठी कोट्यवधींच्या निधीच्या घोषणा केल्या, मोठमोठ्या योजना आखल्या। मात्र सामान्य भक्ताला जर 17 किलोमीटरच्या प्रवासासाठी संघर्ष करावा लागत असेल तर या घोषणा केवळ कागदावरच राहणार आहेत का, असा प्रश्न निर्माण होतोय। केंद्रीय मंत्र्यांच्या हस्तक्षेपानंतर तरी या रस्त्याचं भाग्य उजळणार का, हे पाहावं लागेल। बुलढाण्याहून संदीप शुक्लासह ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।